गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील कपिलवस्तूनगर येथे अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा दिवसेंदिवस संचार वाढला असून उपद्रव व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कपिलवस्तूनगर भागात पोलिसांचा बंदोबस्त लावून दैनंदिन पेट्रोलिंग वाढविण्यात यावी या मागणीचे निवेदन स्थानिक शिष्टमंडळाच्या वतीने गाडगेनगर पोलीस स्टेशन ठाणेदार गोरखनाथ जाधव यांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये म्हटले आहे की कपिलवस्तूनगरात नेहमीची शांतता व सामाजिक सलोख्याचे व मैत्रीपूर्ण वातावरण आहे। बहुतांश श्रमिक वर्ग असल्याने ते आपल्या कामोकामी व कौटुंबिक जीवनात आनंदाने राहतात, परंतु मागील काही महिन्यांपासून नगरामध्ये बाहेरच्या अनोळखी लोकांचा संचार वाढला असून कपिलवस्तूनगरच्या मनपा व्यापारी संकुलामागील मुख्य रस्त्यावर रात्री बेरात्रीला संशयितरित्या टोळीप्रमाणे उभे राहून मोठ्याने फोनवर बोलणे, शिवीगाळ करणे, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे तसेच गल्लीमधून फेरफटका मारणे ही त्यांची नित्याचीच बाब बनली आहे। त्यांचा स्थानिक कपिलवस्तूनगरवासियांना नाहक त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे। इतकेच नाही तर ते अनोळखी गुंड प्रवृत्तीचे लोक स्थानिक नागरिकांसोबत अरेरावी करून अर्वाच्य भाषेतून धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे सदर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात यावा तसेच दैनंदिन पोलीस पेट्रोलिंग सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी कपिलवस्तूनगरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात येईल व सदरचे तसेच हे अनोळखी व्यक्ती कोणाच्या माध्यमातून नगरात धुमाकूळ घालून दहशत निर्माण करतात त्याचा सुद्धा शोध घेऊन संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले। निवेदन देतेवेळी पंचशील युवा मंडळाचे अध्यक्ष राहुल तायडे, रमाई पुतळा समितीचे अध्यक्ष संजय भोवते, माथाडी कामगार संघटनेचे विष्णुभाऊ साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे, कृषी समितीचे महेंद्र मंडपे, सामाजिक कार्यकर्ता किशोर सरदार, गजानन गवळी यांचेसह अशोक लोखंडे, देवीदास ठाकूर, नारायणराव मारोटकर, शंकर थोरात, बाळू तायडे तसेच सर्वश्री कांबळे, गवळी, धानोरकर, शिरसाट, हिवराळे यांचेसह कपिलवस्तूनगर येथील नागरिक उपस्थित होते।